जय सियाराम. स्वागत आहे तुमचं शिव्ज ॲस्ट्रॉलॉजी या चॅनलमध्ये. रामकथा पाहत आहोत आपण. रामचरितमानस स्वामी तुलसीदासजी यांनी लिहिलेले. आज आपण बघूयात की गोस्वामी तुलसीदासजी स्वतःला काय समजतात स्वतःला गोस्वामी तुलसीदासजी. ठीक आहे, सुरू करू आपण. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल की ऍक्च्युअल रामकथा अजून सुरू का झाली नाहीये, तर होईल, लवकरच सुरू होईल. तत्पूर्वी या काही गोष्टी आहेत ज्या आपण पाहत पुढे जाऊयात. आज आपण बघूयात की गोस्वामी तुलसीदासजी स्वतःला काय समजतात. अच्छा, अजून एक गोष्ट, मला एक अपडेट तुम्हाला सांगायची होती की काही सिद्ध चोपाई मी आपल्या आयुष्यामध्ये जे काही वेगवेगळे प्रसंग असतात त्या प्रसंगावर, त्या समस्यांवर मात करण्यासाठी या रामचरितमानस यामधून कोणत्या त्या सिद्ध चोपाई आहेत त्या देखील मी वेळोवेळी लवकरच पब्लिश करत जाईन, अपलोड करत जाईन यूट्यूब चॅनलवरती. त्या तुम्ही नक्कीच तुमच्या समस्यानुसार त्या सिद्ध चोपाईंचं पठन वाचन नक्की करावं, जेणेकरून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन नक्की मिळेल प्रभू श्रीरामांच्याच आशीर्वादाने. ठीक आहे, बघूयात पुढे काय म्हणतायत गोस्वामी तुलसीदासजी की या जगामध्ये आणि वेदामध्ये चांगल्या स्वामीची हीच रीत प्रसिद्ध आहे की विनंती ऐकताच तो जो स्वामी आहे तो प्रेम ओळखतो. गरीब असतील, श्रीमंत असतील, खेडूत किंवा नागरिक, पंडित किंवा मूर्ख, कुप्रसिद्ध सुप्रसिद्ध, सुकवी कुकवी, सगळे स्त्री पुरुष हे आपापल्या बुद्धीप्रमाणे राजाची स्तुती करतात आणि साधू, बुद्धिमान, सुशील, ईश्वरी अंशाने उत्पन्न राजा हा त्या सर्वांचे ऐकून घेऊन त्यांची वाणी, भक्ती, विनय आणि वर्तणूक ओळखून गोड वाणीने त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करतो. हा स्वभाव लौकिक राजांचा असतो. कौसलनाथ प्रभू श्रीराम तर महान ज्ञानी आहेत. प्रभू श्रीराम हे तर शुद्ध प्रेमाने प्रसन्न होतात. परंतु या जगात माझ्यापेक्षा मूर्ख आणि मलिन बुद्धीचा कोण असणार आहे? काय समजतायत गोस्वामी तुलसीदासजी? काय म्हणतायत स्वतःबद्दल की या जगात माझ्यापेक्षा मूर्ख आणि मलिन बुद्धीचा दुसरा कोण आहे, असं स्वतःबद्दल वर्णन करत आहेत. रिजत राम सनेह निसोते, को जग मंद मलिन मती मोते. राम सिया राम जय जय राम. रिजत राम सनेह निसोते, को जग मंद मलिनमती मोते. प्रभू श्रीराम हे तर रिजत राम सनेह निसोते, हे तर प्रभू श्रीराम हे तर शुद्ध प्रेमानेच प्रसन्न होतात. शुद्ध प्रेमानेच प्रभू श्रीराम तुमच्यावर प्रसन्न होतील. परंतु या जगात को जगमंद मलिनमती मोते, परंतु या जगात माझ्यापेक्षा मूर्ख आणि मलिन बुद्धीचा दुसरा कोण असणार आहे, असं गोस्वामी तुलसीदासजी स्वतःबद्दल सांगत आहेत. पुढे काय म्हणतायत की परंतु कृपाळू श्रीराम माझ्यासारख्या दुष्ट सेवकाचं प्रेम सुद्धा आणि आवड हे नक्कीच स्वीकारतील. स्वतःला दुष्ट सेवक म्हणत आहेत. मी दुष्ट सेवक आहे, मी काही चांगला नाही, मी मूर्ख आहे, मी मलिन बुद्धीचा आहे, दुष्ट सेवक आहे. परंतु प्रभू श्रीराम, कृपाळू प्रभू श्रीराम या दुष्ट सेवकाचं प्रेम आणि माझी ही जी रामभक्ती प्रति आवड आहे, ही आवड नक्कीच स्वीकारतील. कारण इथे काय सांगत आहेत की कारण त्यांनी पाषाणांना, दगडांना तरणारं असं जहाज बनवलं, रामसेतू, आणि वानर, अस्वल यांना बुद्धिमान मंत्री बनवलं. त्यामुळं माझ्या या अशा या दुष्ट सेवकाचं प्रेम आणि आवड देखील ते नक्कीच कृपाळू आहेत ते, आणि ते नक्कीच स्वीकार करतील असं सांगत आहेत. पुढे म्हणतायत की सर्व लोक मला
श्रीरामांचा सेवक म्हणतात आणि मी सुद्धा लाज न बाळगता तसं म्हणवून घेतो. कृपाळू श्रीराम ही निंदा सहन करून घेतात. निंदा म्हणतायत गोस्वामी तुलसीदासजी या गोष्टीला, ठीक आहे. आणि म्हणतायत की प्रभू श्रीराम ही निंदा सहन करून घेतात की सीतानाथांसारख्या स्वामींचा तुलसीदासासारखा या कश्चित एक असा दुष्ट असा सेवक आहे, ही एक निंदा आहे त्यांच्यासाठी. परंतु कृपाळू प्रभू श्रीराम ही निंदा सहन करून घेतात. पुढे अजून काय म्हणतायत की हे माझं मोठं धाडस आहे आणि दोष आहे. माझे पाप ऐकून नरकाने सुद्धा नाक मुरडलंय आणि या विचारामुळे, या कल्पित भयामुळे मला खूप अस्वस्थ वाटत आहे, मला खूप भीती वाटत आहे. परंतु भगवान श्रीरामांनी स्वप्नातही माझ्या या दोषांकडे लक्ष दिलं नाही. स्वप्नातही माझ्या या दोषांकडे लक्ष दिलं नाही श्रीरामांनी. उलट माझे प्रभू श्रीरामचंद्रांनी ही गोष्ट ऐकून, पाहून आणि आपल्या सुचित्त रूपी चक्षुंनी निरीक्षण करून माझ्या भक्तीचे आणि बुद्धीचे कौतुक केले. म्हणजे माझ्या दोषांकडे प्रभू श्रीरामांनी कधीच लक्ष दिलं नाही, उलट माझ्या भक्तीचे, बुद्धीचे कौतुक केलं. कारण बोलण्यात जरी चूक असली तरी हृदयात चांगुलपणा असला पाहिजे. श्रीराम सुद्धा आपल्या दासाच्या मनाची स्थिती चांगल्या प्रकारे जाणून प्रसन्न होतात, असं गोस्वामी तुलसीदासजी इथे सांगत आहेत. म्हणजे कसं की कारण बोलण्यात चूक असली म्हणजे कसं की मी स्वतःला भगवंताचा सेवक म्हणतो, म्हणवून घेतो असं असलं तरी हृदयात चांगुलपणा असला पाहिजे. याचा अर्थ काय की मनात मी स्वतःला त्या प्रभू श्रीरामांचा, त्यांचा सेवक बनण्यास योग्य मानत नाही. मी त्यांचा सेवक बनण्यास योग्य नाही मानत आणि योग्य न मानता मी पापी आहे, दीन आहे असंच समजतो स्वतःबद्दल. हा झाला चांगुलपणा, असं गोस्वामी तुलसीदासजी स्वतःच्या मनस्थितीचं वर्णन इथं करत आहेत. ठीक आहे. स्वतःला खूप दीन समजतायत, खूप दुष्ट समजतायत आणि प्रभू श्रीरामांबद्दल असं म्हणतात की प्रभू श्रीराम माझ्या दोषांकडे न बघता माझ्या चांगल्या गोष्टींकडे बघून रिझतात, स्नेह मला देतायत आणि माझ्यावर कृपा करतायत, असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. आणि पुढे काय वर्णन करतायत प्रभू श्रीरामांबद्दल की प्रभू श्रीरामांच्या मनात आपल्या भक्तांची चूकभूल राहत नाही, ते विसरून जातात. नाही 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 ते कधीच राहत नाहीत, ते विसरून जातात आपल्या भक्तांच्या भूल चूक. ठीक आहे. पण इथे मी एक गोष्ट सांगू इच्छितो ऍज अन ऍस्ट्रोलॉजर ऑल्सो, एक ज्योतिषी म्हणून सुद्धा, की हे बघा, भगवंत तुमच्या भूलचूक जे आहेत ना ते विसरतील. प्लस तुम्ही इतरांसोबत काही जर चुकीचं वागला असाल तर ज्यांच्यासोबत तुम्ही चुकीचं वागला आहात ती व्यक्ती सुद्धा ते विसरतील, तुम्हाला माफ करतील. भगवंत सुद्धा माफ करतील, लोक सुद्धा तुम्हाला माफ करतील. परंतु एक गोष्ट इथे लक्षात घ्या नक्की, की कर्मफळ नक्की मिळतं. ठीक आहे. नियती विसरत नाही. ठीक आहे. आणि नियती सुद्धा एक भगवंताच्या या सगळ्या सिस्टीमचाच एक भाग आहे, राईट. त्यामुळं नियती न्याय करतच असते. त्यामुळं तुमच्याकडून काहीही चुका होणार नाहीत याच नक्की तुम्ही काळजी घेतली पाहिजे. नाहीतर असं नाही की इकडे काहीतरी तुम्ही चुकीच्या गोष्टी करताय आणि इकडे तुम्ही राम 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 ठीक आहे, असं चाललंय, हे मात्र नक्की होऊ देऊ नका. ठीक आहे. कारण असं नाही ना ते. ठीक आहे. काही उदाहरणं देऊ इच्छितो, बट ठीक आहे, असू देत. एकीकडे पापकर्म करायचं आणि एकीकडे मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरात मंदिरासमोर बसून
राम राम बोलायचं, ह्याला काही अर्थ नाही बरं का. तसं त्या दृष्टीने भूलचूक लक्षात ठेवत नाहीत असं नाहीये ही गोष्ट. थोडस भावना तुम्ही लक्षात घ्या. ह्या वेगळ्या पद्धतीच्या भावना आहेत. ठीक आहे. तर पुढे काय म्हणतायत प्रभू श्रीरामांबद्दल की राम आपल्या भक्तांची भूलचूक कधीच लक्षात ठेवत नाहीत. ते विसरून जातात आणि त्यांच्या मनाची चांगली भावना 100 वेळा आठवत असतात. 100 वेळा. म्हणजे तुमचं भूलचूक काय झालं असेल, तुमच्या काही चुका असतील ते तर ते लक्षात ठेवतच नाहीत, परंतु तुमच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या 100 वेळा आठवतात. 100 वेळा आठवतात. आणि पुढे काय सांगितलंय की ज्या पापासाठी व्याधाप्रमाणे त्यांनी प्रभू श्रीरामांनी वालीला ठार मारलं, त्याचप्रमाणे सुग्रीव सुद्धा वाईट वागला. तशीच कृती विभीषणाची ही सुद्धा होती. तर या घटनांबद्दल आपण त्या वेळेस बोलूयात पुढे. परंतु या दोन्ही वेळेस प्रभू श्रीरामांनी स्वप्नात सुद्धा या गोष्टी मनात धरल्या नाहीत. उलट त्यांनी काय केलं, ज्यावेळेस भरताची भेट झाली, भरत सोबत ज्यावेळेस भेट झाली, त्यावेळेस श्री रघुनाथांनी विभीषणाचा सत्कारच केला, सन्मानच केला आणि राजसभेमध्ये त्यांच्या गुणाची वाखाणणी केली. असे कृपाळू दयानिधान प्रभू श्रीराम आहेत. ते तुमच्या चुकीच्या गोष्टी कधीच लक्षात ठेवणार नाहीत, परंतु तुमची जी सद्भावना आहे, तुमचं जे प्रेम आहे ते 100 वेळा आठवतात आणि दुसऱ्यांना सुद्धा सांगतायत, असं गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतायत. किती छान, किती छान. पुढे अजून काय वर्णन करतायत प्रभू श्रीरामांचं की प्रभू श्रीराम हे तर वृक्षाखाली आणि वानर झाडांच्या फांदीवरचे, म्हणजे अर्थात कुठे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम आणि कुठे फांद्यावर उड्या मारणारे वानर. परंतु त्यांनी अशा वानरांना सुद्धा आपल्यासारखं बनवलं. तुलसीदासजी म्हणतात की श्रीरामांच्या सारखं शील निधान स्वामी कुठेही मिळणार नाही, कुठेही नाही. कारण बघा ना, म्हणजे कुठे श्रीराम आणि कुठे हे वानर, असं वर्णन करतायत एकंदरीत. आणि त्यांच्यासारखं शील निधान स्वामी तुम्हाला कुठेही मिळणार नाही. ग्रेट आहेत, ग्रेट आहेत प्रभू श्रीरामांबद्दल स्तुती. म्हणजे बघा ना, तुलसीदासजींना सुद्धा रामकथा सुरू करण्याआधीच किती किती त्यांचं स्तुती करत आहेत, किती त्यांचा काय सांगू आणि काय नाही असं होतंय त्यांना सुद्धा. पुढे कसं म्हणतायत की राम निकाई रावरी है सबही को नीक, जो यह साची है सदा तो निको तुलसीक. राम निकाई रावरी है सबही को नीक, जो यह साची है सदा तो निको तुलसीक. राम सिया राम जय जय राम. हे प्रभू श्रीराम, तुमच्या चांगुलपणामुळेच सर्वांचं कल्याण आहे. राम निकाई रावरी है सबही को नीक, तुमच्या चांगुलपणामुळे सर्वांचं कल्याण आहे. अर्थात तुमचा कल्याणमय स्वभाव सर्वांचं भलं करणारा आहे, सगळ्यांचं भलं करणारा आहे. जो यह साची है सदा, जर ही गोष्ट खरी असेल, अगर ये सच बात होगी, जो यह साची है, जर ही गोष्ट खरी असेल, तो निको तुलसीक, तर या तुलसीदासाचं सुद्धा कल्याणच होईल, असं वर्णन इथं स्वामी तुलसीदासजी करत आहेत. खूप छान, किती छान वर्णन केलंय. अशा प्रकारे आपले गुणदोष सांगून सर्वांना नमस्कार करून मी श्री रघुनाथांच्या निर्मळ कीर्तीचं वर्णन करतो, जे ऐकल्यामुळे तुमचे कलियुगातील पापे नाहीशी होतात, असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. अशा प्रकारे मला आशा आहे मला लक्षात आलं असेल आजच्या या चोपाईंमधून की काय समजतायत गोस्वामी तुलसीदासजी स्वतःला आणि प्रभू श्रीरामांचं कशा पद्धतीने वर्णन केलं आहे. तर आपण
पुढील भागात लवकरच भेटूयात. तोपर्यंत नामजप करत राहा. जय सियाराम, जय सियाराम. भेटूयात लवकरच. जय सियाराम.